श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तुम्ही असा कधी साबुदाणा वडा खाल्ला आहे का, जो शेलो फ्राय केलेला, डीप फ्राय नाही केलेला? तर तुम्हाला मी दाखवते. फक्त 1 मिनिटात व्हिडिओ बघा, पूर्ण व्हिडिओ पहा म्हणजे लक्षात येईल. छान बटाटे उकडलेले घ्यायचे, त्यानंतर रात्रभर भिजत घातलेला साबुदाणा घ्यायचा, छान भिजलेला असावा. त्याच्यामध्ये मी लाल मिरची पावडर ॲड केलेली आहे, त्यानंतर चवीनुसार मीठ ॲड केलं. छान असं बॅटर करून घ्यायचं, छोटे छोटे गोळे करून घ्यायचे किंवा बॉल करून घ्यायचे. एक अप्पेचं भांडे घ्यायचं, अप्पेच्या आकार एवढेच करायचे, मोठे करायचे नाहीत, नाहीतर लवकर तुमचं वाफवलं जाणार नाही. त्यानंतर खालच्या साईडून तेल आणि वरच्या साईडून तेल टाकून छान शेकून घ्यायचे, म्हणजे भाजून घ्यायचे अप्पे पात्रामध्ये. आलटून पालटून चारी बाजूनं भाजून घ्या, म्हणजे क्रंची होतात. आणि तुम्हाला फ्राय केलेले सुद्धा 2 दाखवले. तर फ्राय केलेला आणि शेलो फ्राय केल्यामध्ये काही फरक नाही, फक्त थोडासा फरक आहे. एवढंच की त्याला तेल लागते, ह्याला तेल लागत नाही, एवढाच फरक आहे. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. आणि लहान मुलांना किंवा ज्यांना तेलकट नाही करायचं त्यांनासुद्धा हा वडा तुम्ही देऊ शकता. एवढा सुंदर वडा तयार होतो.